नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत संख्याज्ञान स्तर क्रमांक 4 आणि अध्ययन निष्पत्ती आहे 9 पर्यंतच्या वस्तू या समूहातून वस्तू काढून दाखवणे। शिक्षक मित्रांनो, 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू या समूहातून वस्तू काढून दाखवण्यासाठी जर आपण कृतीचा अवलंब केला तर विद्यार्थी नक्कीच अंक आणि वस्तूची संख्या ओळखतील। तर यासाठी आपल्याला काही कृती करायची आहे। तर कृती करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांना गट करायचे आहेत आणि विद्यार्थ्याचा गट केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला पेटीमध्ये आलेल्या अशा प्रकारचं साहित्य आपण या ठिकाणी वापरणार आहोत। हे 9 साहित्य विद्यार्थ्याला द्यायचं आहे। तुम्ही एका गटाला द्यायचं आहे आणि हे दुसऱ्या गटाला द्यायचं आहे। म्हणजे 9 वस्तू आपल्याला त्या विद्यार्थ्याला द्यायच्या आहेत। विद्यार्थ्यांना आपल्याला हाताचे बोटं दाखवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या जवळ जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्यामधून तो जेवढे आपण हाताचे बोटं दाखवले होते तेवढेच तो त्याच्यातून साहित्य वेगळं करणार आहे। जसं की 1, 2 आणि 3 या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू हाताळल्या आणि मोजल्या आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की ह्या ज्या वस्तू काढल्या तू किती आहेत, तर तेवढंच अंक आपल्याला फळ्यावर दाखवायचं आहे आणि विद्यार्थी त्यावेळेस तो अंक दाखवेल। तर अशा प्रकारची आपल्याला कृती करून घ्यायची आहे। आणि दुसरी कृती करून घेत असताना शिक्षक मित्रांनो, जे साहित्य आपण एका विद्यार्थ्याला दिलं होतं त्या साहित्याची आपल्याला अदलाबदल करायची आहे, जेणेकरून आपली जी कृती आहे या कृतीमध्ये रंजकता वाढेल आणि विद्यार्थी आनंदाने ती कृती करतील। आणि अशा प्रकारचं आपल्याला 9 अंकापर्यंतचं संख्येचं ज्ञान विद्यार्थ्याला द्यायचं आहे। तर शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थी जेव्हा गटात काम करतो त्यावेळेस विद्यार्थ्याला निरीक्षण आणि संवाद कौशल्याचा सुद्धा त्याचा विकास होतो। त्याचबरोबर ज्यावेळेस विद्यार्थी वस्तू हाताळतो त्यावेळेस प्रत्यक्ष वस्तू हाताळणे, कृती करणे आणि संख्या ओळखणे, तर या ठिकाणी त्याचं संख्येचं ज्ञान हे वृद्धिंगत होते। आणि अशा प्रकारची जर कृती आपण एका हप्त्यातून 7 ते 8 वेळा करून घेतली तर नक्कीच आपल्या ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत हे अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी पूर्ण करेल। त्याचबरोबर काही ज्या 8 ते 10 कृती आपल्याला गणितामध्ये सांगितलेल्या आहेत, वस्तू मोजणे, हाताचे बोटं मोजणे, डॉट कार्ड, त्यानंतर पासा खेळ, कमी जास्त तुलना, चित्राची संख्या, त्यानंतर संख्या रांग। शिक्षक मित्रांनो, या कृतीपैकी संख्या रांग कृती हे तर अतिशय रंजक पद्धतीने विद्यार्थी खेळतात। तर यासाठी आपल्याला 1 ते 9 पर्यंतचे अंक लिहून विद्यार्थ्याच्या पाठीवर चिपकवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना मिक्स करायचं आहे। आणि विद्यार्थी मिक्स झाल्यानंतर विद्यार्थ्याला सांगायचं आहे की क्रमानं आपल्याला, जसे की फळ्यावर अशा प्रकारचा क्रम लावलेला 1 ते 9, तर अशा प्रकारचा क्रम तुम्हाला लावायचा आहे। आणि विद्यार्थी एवढ्या छानपैकी आणि आनंदानं ही कृती करतात आणि त्यांचं या कृती केल्यामुळे आणि रंजकता असल्यामुळे विद्यार्थी संख्याज्ञान त्याचं समृद्ध होईल। तर अशा प्रकारे शिक्षक मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकून घेतला आणि अशा प्रकारची कृती आपण आपल्या वर्गामध्ये कराल। धन्यवाद।